इन्कम मंथली काय होतं. आता ही कोलगेटची ट्यूब ही 10 रुपयाची आहे. 100 ग्रॅम कितीला मिळते. 100 ग्रॅम 100 ग्रॅम कितीला मिळते माहितीये. आम्हाला माहिती नाही कारण आम्ही याचे त्याचे वापरतो. 20 ते बरं ठीक आहे. आपली 100 ग्रॅम आहे ना 85 MRP आहे. प्लस आपण डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर आपल्याला अजून रेट कमी होतो. प्लस बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ऑफर्स वगैरे हे सगळं आपल्याला काउंट होतं. तर इथं आपण डेमो बघायचा आहे कोलगेटचा आणि त्याच्या विरोधात आपल्याला आपली टूथपेस्ट आहे टूथ फ्रेश प्लस आहे. टोटली ऑर्गॅनिक आहेत आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारच्या टूथपेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता ह्याचा डेमो बघितल्यानंतर तुम्ही इथून पुढे कोलगेट वापरायचं बंद करा. ते डेमो बघितल्यानंतर समजेल. आम्ही मिटिंग्स मधून सांगतो की आमच्या टूथपेस्ट आहे त्या विना केमिकल आहेत. मग तुम्ही म्हणाल की हे सांगतात म्हणून आम्ही काय विश्वास ठेवायचा. त्याच्यासाठी आम्ही हा लाईव्ह डेमो देते की तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्हाला समजावं की मार्केटमधली पेस्ट आणि आपली पेस्ट कशी ऑर्गॅनिक आहे आयुर्वेदिक आहे ते आम्ही तुम्हाला लाईव्ह डेमो मधून दाखवत आहे. ही हळद आहे आपली. आपण डेमो करताना हळदीचा वापर करणार आहे कारण आपली हळद आहे ती ऑर्गॅनिक आहे. मार्केटमध्ये जी हळद मिळते त्याच्यामध्ये कुरकुमीन नावाचा जे म्हणजे जो कंटेंट असतो तो काढलेला असतो आणि जो सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट असतो कुरकुमीन हा कॅन्सरच्या आजारासाठी वापरला जातो आणि आपल्या मार्केटमध्ये जे हळद येते त्याच्यातच पूर्ण कुरकुमीन काढलेलं असतं आणि फक्त पावडर तुमच्यासाठी वापरात दिलेली असते. बघा आता पूर्वी कसं आपण भाजी बनवताना भाजी पिवळट कलर यायचा पण आता येतो त्यावर नाही. काळपट भाजी होत्या कारण त्याच्यामध्ये केमिकल आहे त्यातलं कुरकुमीन काढून घेतलेलं आहे. पण आपली हळद जी आहे ती पूर्ण आयुर्वेदिक आहे त्याच्यात कुरकुमीन सहित आहे आणि याचा कलर भाजी काय पूर्ण पिवळा काढेल काळा होणार नाही. आणि हळद कशी आहे ती केमिकलच्या संपर्कात आल्यानंतर काळा कलर बदलते. जेव्हा आपण हळदीचे कपडे वगैरे धुतो तेव्हा हा कलर बदलतो लाल कलर उठतो आणि मग त्यामुळं हळद आपल्याला कशात आयुर्वेदिक आहे आणि कशात केमिकल आहे हे दाखवून देते म्हणून आम्ही हळदीचा वापरतो. आणि आपल्या हळद बघा आपल्या घरी जर हळकुंड दळलं तुम्ही तर हळकुंडाचा कसा वास येतो तसा सेम वास येतो. तुम्ही नंतर झाल्यानंतर बघू शकताय. तर आपण एका बाजूला कोलगेट घेणार आहे आणि एका बाजूला आपली ही टूथपेस्ट पेस्टचे आपले भरपूर प्रकार आहेत त्यातलीच आम्ही एक इथे घेतलेली आहे. टोटली ऑर्गॅनिक आहे. त्याच्यावर तुम्ही बघू शकता काय काय आहे. तर मॅडमांच्या उजव्या साईडला कोलगेट आहे आणि डाव्या साईडला ही आपली पेस्ट आहे. बघा ती दाबून दाबून काढावी लागली पण ही एकदम इझिली येते स्मूथ आहे. या बाजूला आपण ही टूथपेस्ट प्लस घेतोय याची त्याची त्याचा डेमो पण बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची थोडीशी जेणेकरून ज्या प्रोडक्टमध्ये केमिकलचा जास्त वापर असेल त्याचा कलर चेंज होणार. माझ्या डाव्या बाजूला ती कोलगेट आहे आणि उजव्या बाजूला आपली HHI टूथपेस्ट प्लस पेस्ट आहे. तर ही आपण थोडंसं इथं बघूया ज्याचा कलर काळपट होईल किंवा जी रिॲक्ट करेल जिथं रिॲक्ट करेल त्याच्यामध्ये केमिकल जास्त असणार आहे. पूर्णपणे केमिकल असणार आहे. इथं तुम्ही बघू शकता हळदीचा कलर कसा होता. पण इथं आपली HHI पेस्ट आहे. सांगते दाखवायला देऊया की आपण त्यांना दाखवायला. इथं तुम्हाला फरक जाणवतोय का बघा. हळद केमिकलच्या संपर्कात आली तर रिॲक्ट होते पण त्याचा असर दाखवते. ही कोलगेट आहे आणि ही टूथफ्रेश प्लस HHI आपली पांढरी शुभ्र नाहीये. कोलगेटची ती पांढरी शुभ्र आहे तर ही आपली पिवळाच कलर दाखवते. दाखवणार ना